अंशत अनुदानित शिक्षकांच्या पेन्शनसाठी 16 मार्चपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन. शिक्षक समन्वय संघाचा मुख्यमंत्र्यांना इशारा. 20 ते 25 वर्षे सेवा करूनही निवृत्तीनंतर रिकामे हात. मुंबई राज्यातील अंशत अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1 ते 12वी पर्यंत कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य आक्रमक झाला आहे. या कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निवृत्ती वेतन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी येत्या 16 आणि 17 मार्च 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने पत्राद्वारे दिली आहे. काय आहे मुख्य अडचण? शासकीय नियमानुसार 100% अनुदान असलेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना डीसीपीएस किंवा एनपीएसचे संरक्षण मिळते. मात्र अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षकांकडून शासनाने या योजनांमध्ये सहभागी होण्याची हमीपत्रे घेऊनही अद्याप त्यांची खाती उघडलेली नाहीत. त्यामुळे 20 ते 25 वर्षे तुटपुंजा पगारावर ज्ञानदानाचे कार्य करूनही निवृत्तीच्या वेळी या शिक्षकांच्या हाती भविष्य निर्वाह निधी, पीएफ, उपदान, ग्रॅच्युइटी किंवा निवृत्ती वेतन, पेन्शन असे कोणतेही आर्थिक लाभ पडत नाहीत. पत्रातील प्रमुख मुद्दे. आर्थिक असुरक्षितता. निवृत्तीनंतर कोणतेही उत्पन्न नसल्याने वयोवृद्ध शिक्षकांना पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा नवीन रोजगार शोधावा लागत आहे. हमीपत्राची अंमलबजावणी नाही. शासनाने सुरुवातीला हमीपत्रे घेतली, परंतु तांत्रिक कारणास्तव डीसीपीएस, एनपीएसची खाती अद्याप प्रलंबित आहेत. अधिवेशन काळात लक्ष वेधणार. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडले जाणार आहे. प्रशासनाला निवेदने सादर. शिक्षक समन्वय संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, मुख्य सचिव आणि शिक्षण सचिव यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर डॉ. CM बगाणे, संजय यशवंत लोंखडे आणि रत्नाकर भोंबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनाची प्रत मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यालाही माहितीसाठी देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांनी आयुष्यभर पिढ्या घडवल्या त्यांना उतारवयात उपेक्षित ठेवणे हा मानवी दृष्टिकोनातून अन्याय आहे. शासनाने त्वरित आमची निवृत्ती वेतन योजना मार्गी लावावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.